ग्रामीण भागांमधल्या शेतामध्ये शेजाऱ्यानं बांध पोखरणं किंवा कोरणं हा प्रकार सर्वश्रुत आहे। तसंच काहीसं मुंबईमध्ये पर्यावरण संवर्धन करणाऱ्या CRZ कायद्याच्या संदर्भात झालाय। समुद्र किनाऱ्यावरती कुठपर्यंत बांधकामं करावीत यासाठी काही कायदे आहेत। CRZ हा त्यापैकीच एक महत्त्वाचा कायदा। CRZ नियंत्रण रेषा या कायद्यान्वये अस्तित्वामध्ये आली आहे। मात्र काही सरकारी बाबू ही नियंत्रण रेषाच कोरत समुद्रामध्ये बुडवताना दिसतात। नियंत्रण रेषा बदलून या बाबूंनी तब्बल 120 बांधकामं नियमात बसवून घेतली आहेत आणि या प्रकरणी चौकशी करणाऱ्या SITने चौघांना अटक करून 18 जणांना या संदर्भामध्ये समन्स पाठवलंय। दरम्यान यावरती आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण बघूयात। मुंबईमध्ये CRZ जमिनीशी छेडछाड केल्याचं प्रकरण समोर आलेलं आहे। 2 सरकारी कर्मचाऱ्यांसह 4 जणांना अटक केलेली आहे। 102 नकाशांची छेडछाड झालेली आहे। मी त्यांचा जर ते महसुली अंतर्गत असेल तर नक्की मी त्याचा तपास करीन। जर अर्बन डेव्हलपमेंट संबंधी असतील तर एकनाथ शिंदेजीशी मी बोलीन। तर अटक केलेल्या 4 पैकी 2 अधिकारी हे निवृत्त असल्याची सुद्धा माहिती मिळते। समन्स बजावलेल्या 18 कर्मचाऱ्यांमध्ये मुंबई मनपा भूमी अभिलेखाचे सुद्धा कर्मचारी आहेत। मी त्याबाबत पहिली मला माहिती मिळेल त्याबाबत मी तक्रार केली, तेव्हा समोरचे व्यक्ती येऊन त्यांचं म्हणणं मांडून गेलेले। तेव्हा त्यांना मी सांगितलेलं की आमच्या सह्या नाही आहेत, तरी देखील त्यांनी बोगस सह्या, बोगस ULC ऑर्डर्स असे सगळे बोगस ऑर्डर्स करून ते रजिस्टर केले। त्या रजिस्ट्रारने सुद्धा त्यांचा FIR दाखल केलेला आहे आणि ते त्याबाबत त्यांनी कारवाईसाठी आता ती CIDच्या एका विभागाकडे ती केस सुरू आहे। अजूनही यापुढे कारवाई न झाल्यामुळे हे आता आम्हाला याच्यामध्ये दाखल करायला लागलं कोर्टामध्ये की कारवाईच होत नव्हती। अजूनही सरकारी बाबतीत तर कारवाई होतच नाहीये। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।